नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन. पंढरीचा राजा विठ्ठल. ह्या विठ्ठलाने महाराष्ट्रात साहित्य निर्माण केलं, कवी जन्माला घातले, जातीभेद धर्मभेद नष्ट केले. हे सगळं फार चमत्कारिक आहे. कधी हा विठ्ठल ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधून समोर येतो, कधी तुकारामांच्या अभंगातून आपल्याला जागं करतो, नामदेवांच्या कीर्तनातून भक्ती दाखवतो. नक्की हा विठ्ठल आहे कुठे कुठे? पंढरीच्या कानडा राजाचं अस्तित्व हे कधीही अमरच आहे. ऐकूयात ह्याच राजाचं आपलं हे पुढचं गाणं, कानडा राजा पंढरीचा. ग. माडगुळकर ह्यांचे शब्द, सुधीर फडके ह्यांचं संगीत आणि वसंतराव देशपांडे ह्यांच्या आवाजातील कानडा राजा पंढरीचा. हे गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत अंजली आणि नंदिनी.
शौनकजी, मंगेशी हे तुमचं कुळदैवत आहे. तर मंगेशीशी तुमचं निश्चितच नातं आहे. पण मला सांगा की मंगेशकर घराण्याशी सुद्धा तुमचं नातं आहे? आमचं चुलत घराणं म्हणजे मंगेशकर घराणं. अच्छा अच्छा. जसं मी सांगितलं की वडिलांचे वडील बाळूबुवा अभिषेक हे कीर्तनकार होते आणि वडिलांचे काका हे दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर. अच्छा. त्यामुळे दीदी, आशाताई सगळ्या माझ्या आत्या आहेत. उषाताई, मीनाताई, बाळकाका. अच्छा. त्यामुळे मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या घराण्यानी आज भारतात एक संगीताला उच्च स्थान मिळवून दिलं आहे, त्या घराण्याचा मी पाईक आहे असं मी मानतो. आणि या लोकांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच मी आज थोडंफार गातो आहे. निश्चित. अभि दादा, मला खूप प्रश्न विचारायचा आणि मला खूप बोलायचं आहे, कारण की शौनक जी इथे आहेत ते भारतातले उत्तम गायक आहेत, संगीतातले फार मोठे जाणकार आहेत, आणि तिसरी गोष्ट माझे फार चांगले मित्र आहेत. नक्कीच. मला सगळ्यात पहिल्यांदा असं जाणून घ्यायला आवडेल की जे सगळ्यात मोठं नाटक बुवांनी कंपोज केलं, कट्यार काळजात घुसली, त्यामधलं घेई छंद मकरंद ह्या गाण्याच्या 2 चाली होत्या. म्हणजे एक झपतालातली चाल आहे आणि 3 तालातली एक चाल आहे. तर ह्या कंपोजिशनबद्दल कधी तुमच्याकडे, कारण एक कंपोजर म्हणून मला कायम जाणून घ्यायला असं आवडतं की अरे कसं सुचलं असेल की एकच लिरिक्स तुम्हाला दिलेले आहेत आणि एक इतक्या विलंबितली झपतालातली एक चाल होते, दुसरी 3 तालातली चाल होते, त्याच्याबद्दल कधी तुमचं बोलणं झालं होतं का बुवांबरोबर? वा वा, किती सुंदर प्रश्न विचारलेस तू. कट्यारचं संगीत जे झालं हे माझ्या जन्मा अगोदरचं आहे, म्हणजे कट्यार नाटक. अच्छा. पण बाबांच्या सहवासात असताना मी त्यांना कधी कधी काही प्रश्न विचारायचो आणि ते मला सांगायचेही. त्यांनी मला सांगितलं होतं की आता कट्यार विषयच निघाला तर सांगतो, तेजो निधी लोह गोल हे जे गाणं आहे ती एक प्रकारची रागमाला आहे सकाळची. तर मला त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी दादरला ते टॅक्सीमध्ये बसले आणि कुलाब्यात जात होते, तेवढ्यात त्यांनी ते कंपोज केले म्हणून. क्या बात आहे. म्हणजे बाबा स्वतःबद्दल खूप सांगायचं नाही कधी, मितभाषी होती, पण त्यांना जरा खोदून विचारल्यावर मला कधी कधी सांगायचे. आणि मला घेई छंदबद्दल त्यांनी सांगितलेलं आठवत आहे चांगलं की त्यांनी 7 चाली केल्या होत्या या गाण्याच्या. हो. आणि त्याच्यातल्या 3 चाली घेतल्या गेल्या नाटकात. अच्छा. पण 2 गाजल्या. एक तर बाबा स्वतः गायलेले घेई छंद हे सकाळच्या रागात आहे, सालगवारी दाक्षिणात्य राग येतो, आणि एक धानीमध्ये जे वसंतरावांनी गाऊन त्यांची फेमस आहे LP. आणि त्याच्याशिवाय राग खंबावती म्हणून एक अनवट राग आहे, त्याच्यात बाबांनी 3री चाल केली जी ती घेतली जायची सालगवराळीच्या आधी. सुनाइये दादा, प्लीज ऐकू आम्हाला. सगळेजण जोरात टाळ्या वाजवत. आपण आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं की हे 3री पण कशी काय चाल असू शकतो. मग ही 2च एवढ्या परिपूर्ण चाली आहेत. आम्हाला प्लीज ऐकवा तुम्ही. घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद घे छंद. साधारण जुजबीवर लक्षात आहे, कारण सालगवराळीची चाल जेव्हा आली त्याच्यानंतर ती चाल लपली गेली, त्यामुळे इतकी फेमस झाली. ते पण किती कठीण आहे हे खरं तर. राग पण कमी गायला जातो, खंबावती म्हणून राग आहे. त्यामुळे बाबांनी, मला असं वाटतं की पूर्वी जे राग वापरले गेले नव्हते नाट्यसंगीतात, ते म्हणजे हा जसा सालगवराळी हा दाक्षिणात्य राग आहे तो त्यांनी वापरला, खंबावती झाला. भरपूर असे राग आहेत की जे पहिल्यांदा बाबांनी मनोरंजनीय, मधुरंजनीय असे वेगवेगळे राग एक्सपेरिमेंटल याच्यावर त्यांनी वापरले. आता कट्यारची जशी हे की नाटकाची सुरुवातच भैरवीने व्हायची. कट्यार म्हणजे तो एक त्या काळात बघायला गेलं तर वेगळी गोष्ट होती. हो हो. कारण पारंपरिक लोक होती आणि एक परंपरेचा हे होता ना. पण बाबांच्या कॉम्पोजिशन्समध्ये मला नेहमी वाटतं त्यांनी परंपरेची कास कधी सोडली नाही. परंपरेची कास घेऊन त्यांनी नाविन्य आणलं. त्यामुळे त्यांचं गाणं हे विद्वानांनाही आवडायचं आणि कॉमन पब्लिकलाही आवडायचं असं. खरं. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची आठवणीतली अशी एखादी महफिल आहे का? म्हणजे एक अशी बैठक किंवा एक अशी महफिल
की मी ही अविस्मरणीय आहे, मी हे कधीच विसरू नाही शकत, हा जो अनुभव मला मिळाला आहे, अशी एखादी महफिल? काय असतं, स्वतःची मैफिल जर स्वतःला अविस्मरणीय वाटायला लागली तर तिथे गाण्याचा प्रवासच थांबतो. पण दुसऱ्यांची बघितलेली महफिल म्हणजे नॉट अशा नेसेसरी. असंख्य आठवतात मला. हां. म्हणजे मला बाबांच्या असंख्य मैफिली, कारण जवळजवळ 10 वर्ष मी त्यांच्या मागे संगत केलेली आहे आणि प्रत्येक मैफिलीत एक त्यांचं वेगळं रूप, त्या रागाचं एक वेगळं दर्शन व्हायचं आम्हाला. त्याबरोबर मी भीमसेनजींच्या, कुमारजींच्या, किशोरीताईंच्या, पंडित जसराजजींच्या सगळ्यांच्या मैफिली अशा, कारण ते त्या काळात त्यांच्या हे डेजमध्ये होते आणि आम्ही नुकते येत होतो. राईट. तर त्यामुळे अशा अशा मैफिली ऐकल्या आहेत की गाणं संपलं तरी शरीराचं भान नाही राहायचं, इतका म्हणजे त्या गाण्याचा परिणाम आमच्यावर संचारून जायचा. हा, हे खऱ्या अर्थाने हे लोक त्या क्षेत्रामधले ऋषी होते ना, संत लोक होती त्या क्षेत्रातली. आयुष्य त्यांनी त्याच्यासाठी वेचलं. खरं. त्यामुळे ते संगीत त्यांचं असं डोक्यात जायचं किंवा डोक्यात भरायचं आणि 2-2 दिवस त्याचं नशा उतरायचं नाही. खरंय खरंय. अविदादा, असे हे अनुभव आपल्याला कुठे रे ऐकायला मिळणार? हे बात आहे. आणि क्रांती, मला अजून त्यांची एक खासियत सांगायची आहे की शास्त्रीय संगीताच्या पार्श्वभूमीतनं येऊन सुद्धा अनेक दिग्गज लोकांबरोबर ते वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करत असतात. आत्ताच आपल्या मागच्या आठवड्यामध्ये आलेले तौफिक कुरेशीजी, त्यांच्याबरोबर अनेक वेळेला त्यांचं फ्युजन मी ऐकलेलं आहे. आणि तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्याबरोबर म्हणजे इतकं म्युझिकली अवघड गोष्टी असतात, पण अनेक वेळेला पंडित शौनिक अभिषेकी आणि सुरेश तळवळकरजी हे मिळून ती मैफिल सादर करतात, जी तालामध्ये अशी असते की भारतातले नाही तर देशातले सगळे लोक काय ते करतात ह्याच्यावरती त्यांची नजर असते आणि त्याच्यासाठी ते पांडित्य आणि तो ओपननेस पण लागतो. शौनकजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की शास्त्रीय संगीत आणि फ्युजन असं बऱ्याच वेळा होतं की जे पारंपरिक घराण्यातनं आलेले आहेत त्यांना फ्युजन करू नका अशा प्रकारचे सल्ले दिले जातात. तुमचं त्याच्यावरती काय मत आहे? मला वाटतं की एक तर मी पहिले क्लॅरिफाय करतो, मी म्हणजे ह्या दिग्गजांबरोबर काम केलं, जसे पंडित सुरेशजी असतील किंवा लुई बँक्स असतील, तर मी त्यांच्यापेक्षा फारच ज्युनियर आहे. त्यांच्याकडनं मला शिकायलाच मिळालं. किंवा मी विद्वान बालमुरळी कृष्णनबरोबर जुगलबंदी म्हणता येणार नाही पण सहगायन केलं. किंवा आमच्यावर आत्ता मागच्या महिन्यातच जाकीरबाईंनी तबला वाजवला. तर म्हणजे हा त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला आणि फार दिग्गज मंडळी आहेत आणि त्यांच्याकडनं शिकायलाच मिळालं मला. आणि मी शास्त्रीय संगीतच गातो त्याच्यातही, फक्त ते आजूबाजूचं जे सगळं असतं ना, वेस्टर्न म्युझिकच्या किंवा वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्सच्या एका पार्श्वभूमीवर आपलं शास्त्रीय संगीत कसं जाऊ शकतं याचा हा प्रयत्न असतो एक. आता तालयोगी पंडित सुरेशजींचं बोलाल तुम्ही, तर मला त्यांच्याकडनं तालाच्या भरपूर गोष्टी, तालंगाच्या भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. वेगवेगळ्या तालांमध्ये एक वेगवेगळ्या मात्रांवरनं कसं उठून काम करायचं, म्हणजे रूपकमध्ये वेगळं, 3 तालामध्ये वेगळं, 1 तालामध्ये वेगळं, आणि कुठल्याही मात्रावरनं उठता आलं पाहिजे. असं नाही की समयेवरनं किंवा कालावरनंच उठायचं आणि काम करायचं, जे काही तानेचं काम असतं किंवा लईचं काम आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळाल्या. लुई बँक्सबरोबर मी एक अमेरिकेत गेलो होतो, तर त्यांच्याकडनं ते त्यांच्या क्षेत्रातले जॅझ क्षेत्रातले मास्टर आहेत ते, प्रश्नच नाही. तर ते त्यांच्याबरोबर काम करताना इतकं अवघड होतं मला, कारण जॅझमध्ये कुठले कॉर्ड्स कधी येतील, काय वाजेल सांगता येत नाही, त्याच्यावर आपलं ठेवायचं हे फार म्हणजे शिकण्याचाच मला तो अनुभव होता. तर मी स्वतःला नशिबान समजतो अशा लोकांचा मला सहवास मिळाला. किंवा त्रिलोक गोटूजी आहेत, त्यांच्यावर मी काम केलं, फार फार मजा आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होणार होता. गांधीजींनी पुकारलेली चले जाव चळवळ फळास येणार होती. देश पारतंत्र्यातून मुक्त होणार होता, पण समाज अजूनही त्याच परंपरांच्या विळख्यात अडकला जात होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अजूनही हरिजनांना प्रवेश नव्हता. तेव्हा साने गुरुजी हे पंढरपुरात उपोषणाला बसले. घ्या रे हरिजन घरात घ्या रे, अशा घोषणा व्हायला लागल्या. आणि अखेर मे 1947 रोजी विठ्ठल मंदिर हे सगळ्यांसाठी खुले करण्यात आले. विठ्ठल हा सगळ्यांसाठी एक आहे आणि तेव्हा त्यामध्ये भेदभाव करण्याची काहीही गरज नाही हे सगळ्यांना पटवून देण्यात आलं. आणि मग तेव्हापासून समाजाच्या कुठल्याही थरातील व्यक्ती अभिमानाने म्हणू लागली, चल ग सखे पंढरीला,
हेच गाणं आता इथे सादर होणार आहे आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतो आहे चेतन लोखंडे. पुंडलिकावरदे श्री ज्ञानदे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला तुझ्यानी जरा ठेव तुझ्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रघु माईला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चंद्रभागा नदी तीरावर मंदिर विठ्ठलाचे सुंदर देव आहे उभा विटेवर ठेवून दोन्ही करकटेवर ते पाहू त्याचे रूप ते पाहू त्याचे रूप लावूद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला देवाच्या दारी कुणाना बंदी दुःखी पीडित होती आनंदी दुर्जन होती भक्तीची छंदी आली चालून छान ही संधी तुझे हातात हात तुझे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला तुझ्यानी जरा ठेव तुझ्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रघु माईला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला मला अजून एक असं विचारावंसं वाटेल की आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये चालत असलेली जी परंपरा आहे म्हणजे गुरु शिष्य परंपरा जी आहे की ज्याच्यामध्ये अभिषेकी बुवांनी ज्या प्रकारे शिष्य घडवले तशी परंपरा आता आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने शक्य होत नाही किंवा त्या प्रकारचं शिक्षण आता शक्य होत नाही. हे दोन्ही शिक्षण पद्धती तुम्ही अवलंबल्या म्हणजे बघितलेल्या आहेत तर कुठली पद्धत योग्य असं वाटतं? गुरु शिष्य परंपरा अजूनही शक्य आहे, गुरुकुल शक्य नाही. सॉरी मला गुरुकुलच म्हणायचं. हां, कारण गुरुग्रही राहून, कारण आमच्याकडे लोक 10-10 वर्ष राहून शिकलेली आहेत. त्यासाठी माझ्या आईसारखी बाई पाहिजे की जिनी हे सगळे एक्सेप्ट केलं. आई एक उच्च शिक्षित म्हणजे ती क्रिमिनॉलॉजिस्ट आहे, तिचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आहे. पण बाबांच्याशी लग्न झाल्यानंतर तिने बाबांचा व्याप आणि व्यवसायाप्रती जी एक त्यांची हे होती सिन्सिअरिटी, ते बघून तिने स्वतःचं सगळं मागे सोडलं आणि पूर्ण तिने आपल्या या अभिषेकी गुरुकुलला वाहून दिलं. म्हणजे आजही जे शिष्य प्रभाकर कारेकर असतील, राजा काळे असतील, अजित कडकडे असतील, ते आजही पहिले आईला विचारतात की वहिनी कशा आहेत. कारण त्या काळात तिने इतकं सांभाळलं त्यांना, 4-4 लोक घरात राहून, आणि बाबांनी एक पैसा कधी घेतला नाही कोणाकडनं. त्यांचं एक फार मोठं सॅक्रिफाईस होतं तिचं, आईचं. त्यामुळे गुरुकुल पद्धती फार अवघड आहे आता, कारण एक तर एवढ्या जागाही नाही आहेत आपल्याकडे, हृदयातही नाही आणि घरातही नाही. खूप खरी गोष्ट. पण गुरुशिष्य परंपरा आहे आणि शास्त्रीय संगीत तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला
युनिव्हर्सिटी हे ते नाही, गुरु शिष्य परंपरेमधनंच जायला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे. गुरुचरणी चरणी बसून तुम्ही जेव्हा गाणं शिकाल ना तेव्हाच ते तुम्हाला फळाला येईल. पण आजकाल इंटरनेटवरनं अनेक आपण अशा गोष्टी बघतो की 6 महिन्यामध्ये तुम्ही गाणं शिकू शकता वगैरे. या गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर खऱ्या अर्थाने होऊ शकतो का? शिकवू शकतो आपण, नाही असं नाही, पण ती खरं ती पद्धत नाही गाणं शिकायची. समोरासमोर जे 1 to 1 जे शिकलं जातं ना गुरुकडनं, त्याला हा पर्याय नाही आहे. पण हे 6 महिन्यात वगैरे गाणं कुठलंच येऊ शकत नाही. तुम्ही अंगाई गाऊ शकता 6 महिन्यात. ती धड यायची नाही. पण मला असं वाटतं की खरंच ही माणसंच, म्हणजे आता ह्यांच्या आईंचा विषय निघाला किंवा बुवांचा विषय निघाला, ही माणसं खूप वेगळी होती आणि दे आर डिफरंट. ती पिढी पूर्ण वाहिलेली होती त्याला. आणि मला असं नेहमी वाटतं की त्यांनी ती बीज हे केली ना, त्याचा फळ आम्ही खातोय. वा वा. त्यांनी शास्त्रीय संगीताला जो एक व्यावसायिक दर्जा आणून दिला, त्यामुळे आज आम्हाला पैसे मिळत आहेत. नाहीतर शास्त्रीय संगीत हे दरबारी संगीत होतं, राजाश्रयाखाली. त्यानंतर ते लोकाश्रयाखाली आलं, ते ह्या लोकांमुळे. त्यांनी मैफिली करून 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 हे शास्त्रीय संगीताचा असा प्रसार केला की त्याचा व्यवसाय आज करू शकतायत. ती जर पिढी ते केलं नसतं तर आम्हाला आज जे आम्ही भोगतोय, उपभोगतोय, ते मिळालं असंच मला वाटत नाही. पहिली अशी कुठली बंदिश होती जी बुवांनी शिकवली होती आणि ती स्मरणात असेल तर थोडी झलक एखादी? निरे ग मद निरे नि म रे ग पर निद निरे सा अवगुणन कीजिए गुनिसन, अवगुणन कीजिए गुनिसन, का जाने गुण की सार वो गुनी गुनी जाने, गुण की सार अवगुणन कीजिए गुनिसन, का जाने गुण की सार वो गुनी गुनी जाने, गुण की सार अवगुणन कीजिए गुनिसन. शौनकजी, आजचा आमचा जो एपिसोड आहे तो भक्तिगीतांचा आहे आणि भक्ती संप्रदायाशी तुमच्या पूर्ण फॅमिलीचा खूप मोठा असा जवळचा संबंध आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा भक्तिगीतांचं नाव येतं म्हटल्यावर तुमच्या घराण्याचं इमिजिएटली त्याच्याशी समीकरण केलं जातं, तर हे खूप प्रेशरायझिंग होतं का? खूप त्याचं प्रेशर वाटतं की त्याबद्दलचं एक वेगळं समाधान तुमच्या मनात आहे? भक्ती संगीत हा एक आमच्या गाण्याचा भाग आहे, तो मुख्य भाग असं म्हणता येणार नाही. एकतर मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचं संगीतनं त्याला भक्तीचं अधिष्ठान पाहिजे, त्याशिवाय ते संगीत दुसऱ्याच्या हृदयाला लागू शकत नाही असं मला वाटतं. पण एकूण बघायला गेलं तर आम्ही गोव्याचे, त्यामुळे मंगेशी देवस्थानाचे पुरोहित, पारंपरिक पुरोहित म्हणून आम्हाला अभिषेकी आडनाव पडलेलं आहे. तर त्यामुळे गोव्याच्या मातीतच भक्तिसंगीत आहे, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, कीर्तन. माझे आजोबा फार मोठे कीर्तनकार होते गोमांतकातले, बाळूभाऊ अभिषेकी, त्यांचं गोमांतकात खूप नाव होतं. त्यामुळे तो संप्रदाय किंवा ती भक्तिसंगीताची एक आमच्या रक्तातच ती हे आलेली आजोबांपासून. त्यामुळे बाबांनी, भीमसेनजी, लताबाई या सगळ्यांनी घराघरात भक्तिसंगीत नेऊन पोचवलं. संतांचे अभंग कार्यक्रमात गायले जात नव्हते, ते त्यांनी गायला सुरुवात केली, परंपरा सुरुवात केली ती, आणि ते घराघरात पोचवले. त्यामुळे त्याचे संस्कार आणि त्याचा परिणाम आमच्या पुढच्या पिढीवरही झाला आणि आम्ही ते गायचा प्रयत्न करतो. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यातली ती कुठली अशी पहिली महफिल होती ज्याच्यात तुम्ही भक्तिगीत गायलात? मग ते लहानपणी पण असू शकतं की माझ्या आठवणीतली ही महफिल आहे. मला एक जुनी आठवण आहे की लहानपणी मी शाळेत कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता, तेव्हा कुठलं तरी एक दीदींचंच हिंदी गीत गायलं होतं, मीराबाईंचं भजन. आणि
त्या कॉम्पिटिशनला मला अजूनही आठवतं की माझ्यावर तबला साथीला आजचे नावाजलेले गायक रूपकुमार राठोड होते. अरे वा 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 त्या काळात ते तबला वाजत असे. वा 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 वा. आणि ती एक मला आठवण आहे की ते पहिल्यांदा मी तिथे. पण ते कोणतं गाणं होतं? त्या गाण्याच्या 4 ओळ्या आमच्यासाठी. ओ रमैया रमैया बिनयो जियरा दुख पावे, रमैया बिनयो जियरा दुख पावे, कहो कहो कुण धीर बंधावे, रमैया बिनयो जियरा दुख पावे. वा 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 वा. खरंच म्हणजे पावन झाल्यासारखा वाटला स्टेज. खरंच सांगते. वृंदावन म्हटलं की आपल्यासमोर दिसतो हातामध्ये बासरी, डोक्यात मोरपीस, डोळ्यांमध्ये नटखट भाव आणि चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन सगळ्यांना मोहून टाकणारा असा कृष्ण. त्याच्या बासरीमधून सूर बाहेर पडू लागले की सर्व गोष्टी जागच्या जागी थबकतात. वातावरणात एक वेगळाच रंग पसरतो. आता तोच रंग ह्या मंचावर पण पसरणार आहे आणि तुम्ही त्या कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाणार आहात. ऐकूयात वृंदावनी वेणू वाजे. हे गाणं आपल्यासमोर सादर करायला येते आहे अंजली. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे, वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नाद गोवर्धन गाजे, हो वेणू नाद गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू हो वेणू वाजे, वृंदावनी वेणू. पुच्छ पसरुनी मयूर विराजे, हो पुच्छ पसरुनी, हा पुच्छ पसरुनी, पुच्छ पसरुनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे, राजे. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू हो वेणू वाजे, वृंदावनी वेणू. तृणचारा चरू विसरली, तृणचारा चरू विसरली. तृणचारा चरू विसरली. पक्षी कुळे निवांत बैसली, पक्षी कुळे निवांत बैसली, पक्षी कुळे निवांत बैसली. वैरभाव समूळ विसरली, हो वैरभाव समूळ विसरली. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू हो वेणू वाजे, वृंदावनी वेणू.
थँक्यू. अंजली, नेहमी कठीण कठीण गाणी तू खूप सफाईदारपणे गातेस आणि मला अजूनही कळत नाही की तू ते कसं मॅनेज करतेस, कारण की मला अजूनही तुझा घेईछंदचा परफॉर्मन्स असा आत्ता पाहिल्यासारखा आठवतोय. सो खरंच तू तुझ्या गायकीने लोकांच्या मनात एवढ्या लहान वयात घर केलेलं आहेस. तुला काय वाटत होतं हे गात असताना? मला खूप छान वाटत होतं हे गाणं गाताना आणि या मंचावर मी पहिल्यांदाच येते महफिलच्या मंचावर आणि खूप छान वाटतंय. आणि हे गाणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खूप छान वाटत होतं हे गाणं गाताना. आणि समोर सर बसलेले आहेत तर त्यांच्यासमोर गाताना अजून खूप छान वाटत होतं आणि एक नवा जोश येत होता. शौनकजी, आता जे गाणं सादर केलं अंजलीनी, ही आमच्या संगीत सम्राटची विनर आहे. आणि माझ्याबरोबर आज जे हार्मोनियमची साथ संगत करतायत ते अंगद गायकवाडजी, जे अंजली आणि नंदिनी यांचे वडील आहेत. मला सांगायला फार अभिमान होतो की अतिशय दर्जेदार असं त्यांनी अंजली आणि नंदिनी यांना गाण्यामध्ये शिकवलं. आणि ज्या गाण्याच्या परंपरेचा वारशाचा जो आपण उल्लेख मगाशी केला, तसाच एक वारसा ते आपल्या मुलींना देत आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, या दोघींचंही गाणं मी ऐकलंय आणि फार चांगलं त्यांना देवाची देण आहे, जन्मता त्यांना आलेलं आहे हे. आणि वडील त्याची जोपासना करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे आणि भविष्यात ते चांगलं नाव करतील याची मला खात्री आहे. ही गवळण आहे ना, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अजित कडकडे, पंडित अजित कडकडे यांनी गाऊन ही सर्वत्र हे केलेली गवळण आहे. आणि मी त्यांची स्वतः ही लाईव्ह कॉन्सर्टमधली ऐकलेली आहे त्यांची. आणि तू ती फार चांगली निभावलीस, ती लय चांगली निभावलीस. त्याची चाल पण इतकी सोपी नाही आहे, त्या ह्या लयीत म्हणणं, आणि ती चांगली निभावलीस. छान एकदम. थँक्यू सर. सो अंजली, अजून खूप खूप गाणी तुला गायची आहे तिथे आमच्या समोर आणि मला खरंच तुझा आवाज ऐकत राहावासा वाटतो. सो थँक्यू सो मच अँड ऑल. अविदादा, तुला पंडितजींबरोबर काम करायची संधी काही दिवसांपूर्वी मिळाली. मला त्यांच्यावर काम करायची. त्याबद्दल, बरं तुम्हाला एकमेकांबरोबर काम करायची संधी मिळाली त्याबद्दल काहीतरी सांग. ॲक्च्युली त्यांचा आवाज आहे. आम्ही अनेक कार्यक्रम खरं तर आधी एकत्र केलेले आहेत, अनेक शूटिंग्समध्ये आम्ही एकत्र असायचो. आणि त्यांचा आवाजातला जो युनिकनेस आहे तो कधीतरी कंपोज करून एक गाणं करणं ही खूप दिवस खरं तर आमच्या दोघांचंही त्याच्यावरती चर्चा व्हायची की आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. पण तो योग मागच्या वर्षी आला आणि गणपतीसाठी आम्ही दोघांनी एक गाणं केलं. शौनकजींनी ते कमाल गायलं आणि खास त्यांच्यासाठी बनवलेलं असं ते गाणं आहे. वा, पण आम्हाला ऐकायला आवडेल. अरे म्हणजे काय, समोर आहेत ते आणि हे गाणं होणार नाही असं नाहीच. शुभारंभ होतो तुझे नाव घेता, शुभारंभ होतो तुझे नाव घेता, संपूर्ण होती मनोकामना. जय देव जय देव. वर्षावभावा सुखाच्या सरींचा, चरणी तुझ्या एकही प्रार्थना. जय देव जय देव जय देव. जय श्री गणेशा ही भागणेशा उजळी पुन्हा. जय देव जय देव जय देव जय श्री गणेशा. शुभारंभ होतो तुझे नाव घेता. वा वा. याचा पूर्ण श्रेय अविनाश आणि विश्वजितनं जातं. काय आज नवीन पिढीतले जे काही म्युझिक डायरेक्टर्स आहेत त्यात चांगलं आणि एक स्टँडर्डचं काम करणारी ही जोडी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गाणं हे नेहमी एक चांगला अनुभव असतो. आणि आम्ही जसं त्यांनी सांगितलं भरपूर शोज एकत्र केलेत.
काम एकत्र केलं, त्यामुळे मैत्री जुनी आहे तशी. नाही नाही, खरंच आहे. आणि मला नेहमीच अविदादाबद्दल हे सांगावंसं वाटतं की त्याला एवढं ज्ञान आणि एवढा अवेअर आहे तो म्युझिकली, आणि तरी इतका विनम्र आहे. आणि ही एक खूप चांगली क्वालिटी आहे तुझ्यामधली, कारण की ना तू इतका ग्राउंडेड असल्यामुळे तुला आणखीन सगळं शोषून घेता येतं संगीतातलं, आणि ती एक खूप जमेची बाजू आहे अविदादा. आणि मला खूप कौतुक आहे तुझं, ज्या पद्धतीने तू सगळ्यांची वागतोस, जसा इथे वावरतोस. आणि मला हे खूप कधी सांगायला मिळत नाही तुला, कारण आपण सगळेच कामामध्ये व्यस्त असतो, पण खरंच तुझं खूप कौतुक आहे हवं. थँक्यू 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 थँक्यू. मीन्स अ लॉट. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था तुम्ही चालवता, त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना. हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे हां. जो माझ्या वडिलांनी स्थापन केला होता. वडिलांनी, आईंनी आणि माझे मामा आणि आत्तेभाऊ. संगीताच्या प्रसार आणि प्रचार त्याचबरोबर काही उद्दिष्ट ठेवून हा चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केला गेला, ज्यात असं होतं की नवीन येणारी पिढी आहे ज्यांना संगीतासाठी आपलं आयुष्य वेचायचं असतं. हे गरीब घराण्यातनंच काय येतं ते मला कळत नाही कधी. मे बी त्यांना जास्त त्याच्याबद्दल ओढ असेल, तर त्यांना फायनान्शियल याची गरज असते. तर त्या काळात जर त्यांना तुम्ही मदत केली तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. खरं. आणि त्यामुळे अशा काही स्कॉलरशिप्स बाबांनी सुरू केल्या होत्या. त्याचप्रमाणे गुरुदक्षिणा ही पेन्शन स्कीम बाबांनी एक सुरू केली होती. ती आम्ही जास्त चालवली नंतर. पण आमचे बाबा नेहमी म्हणायचे की ज्या खांद्यांचा आधार घेऊन आपण सांगीतिक विश्व पाहिलं, त्या खांद्यांना आपण विसरलो नाही पाहिजे. काय की आमच्या क्षेत्रात प्रॉव्हिडंट फंड नाही, पेन्शन नाही, किंवा अशा काही हे नाही की ज्याच्यामुळे आवाज हीच आमची दुनिया आहे सगळी. खरं. आणि कधी कधी असं होतं की काही लोक ज्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं असतं संगीतासाठी, त्यांच्या आवाजावर परिणाम झाला किंवा एक वय झालं की त्यांचा व्यवसाय कमी होतो, आणि अशी लोकांना बाकी काही आधार नसल्यामुळे कधीकधी फार वाईट स्थितीतनं जावं लागतं. तर आम्ही अशी लोकं वेचतो आणि त्यांना कमीत कमी 2 वेळ चांगलं जेवण मिळेल एवढी अमाऊंट आम्ही त्यांच्या बँकेत दर महिन्यात भरतो, वा ते जिवंत असेपर्यंत. वा वा. याच्यात मी नावं कोणाचीच घेणार नाही, कारण त्यांनी जे काम केलं आहे ते एवढं मोठं आहे की आम्ही त्यांच्यावर करतोय ते उपकार नाही, ते आमच्याकडनं पैसे घेतात हे आमच्यावर उपकार आहेत. वा वा. कारण फार स्वाभिमानी कलाकार आहेत हे, आणि कोणाच्या दारी जात नाहीत ते कधी. पण आम्हाला माहिती असतं म्हणून आम्ही आमच्याकडनं होईल तेवढा प्रयत्न करतो की त्यांना 2 वेळचं जेवण तरी चांगलं कमीत कमी मिळावं, किंवा कधी एमर्जन्सी असेल तर काही मेडिकल फॅसिलिटीज देता यायला आम्हाला. तर हे मी आणि आमचे बाबांचे इतर शिष्य जे आहेत त्यांनी सगळ्यांनी बाबांच्या नंतर हे काम हातात घेतलं. त्याचबरोबर आम्ही भारतात 5 ते 6 ठिकाणी संगीत संमेलनं आयोजित करतो माझ्या वडिलांच्या स्मृतीमध्ये. आणि त्यात आम्ही हे बघतो की नवीन पिढीतले कलाकार जास्तीत जास्त आम्ही व्यासपीठ द्यायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना आज व्यासपीठाची गरज आहे. काय असतं की शास्त्रीय संगीताची तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष साधना करता आणि तरी तुम्हाला जर व्यासपीठ मिळालं नाही तर कुठेतरी एक नैराश्य येऊ शकतं. आणि ते येऊ नये म्हणून आमचा भर असतो की प्रस्थापित कलाकारांबरोबर नवीन पिढीच्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्यांना त्यांचं नाव झालं पाहिजे. कारण जसं मी म्हटलं की त्या काळात तुम्ही केलेली मदत त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहते. खरं आहे. खूप मोठं काम करताय तुम्ही. खरंच आपण सगळ्यांनी मिळून एकदा ह्या गोष्टीचं खूप कौतुक केलं पाहिजे आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला माहिती आहे की हा एपिसोड संपूच नाही असं आपल्याला वाटत होतं, पण काय करणार. आता आपण ह्या एपिसोडच्या शेवटाकडे आलो आहोत. मी शौनकजींना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. आज सरे मम एकाकीपण आज सरे. शौनकजी, खरंच ह्या रंगमंचावर अनेक परफॉर्मन्सेस झालेले आहेत, पण खरंच आज ह्या रंगमंचावर जे तुम्ही सादर केलं ते माझ्यासाठी खरंच खूप अविस्मरणीय असं होतं. थँक्यू. मलाही इकडे येऊन खूप छान वाटलं. एक कॅन्डिड गप्पा आपल्याशी, आणि माझे सगळे आवडते सहकलाकार आहेत तिकडे, त्यांच्याबरोबर गायला मिळालं ही चांगली गोष्ट आहे. खरंच तुमचे हे सगळे परफॉर्मन्सेस आणि तुमचं जे गाणं आहे ते आम्ही आमच्या हृदयात जपून ठेवू. थँक्यू सो मच. आज सरे मम एकाकीपण आज.
भक्तिरसाची ही महफिल आज इथेच संपते. तुम्ही बघायला विसरू नका पुढच्या आठवड्यात तुमचा आवडता कार्यक्रम महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.